नमस्कार. आज बऱ्याच दिवसांनी मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन मी येत आहे. तर मकर संक्रांती हा नवीन पीक, निसर्ग आणि बदलाचा सण आहे, जो सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा 14 जानेवारीला साजरा करतात. या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते, ज्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान होत जाते. हा सण आनंद, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. या दिवशी तिळगुळ वाटतात, पतंग उडवतात, दानधर्म करतात आणि सूर्यदेवाची पूजासुद्धा करतात. महाराष्ट्रामध्ये या दिवशी सर्वजण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणून एकमेकांना तिळगुळ वाटतात. तसेच या दिवशी सुवासिनी महिला हळदी कुंकू समारंभसुद्धा साजरा करतात आणि सुगड पुजतात. तर हा सण थंडीच्या दिवसात उबदारपणा आणि आनंदाची चाहूल देतो, तसेच आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता सुद्धा प्रदान करतो. तर आता आपण पाहूया मकर संक्रांतीला सुवासिनी महिला सुगड का व कसं पुजतात आणि त्यामागची नेमकी भावना काय असते ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊया. तर या इथे तुम्ही पाहू शकता, ह्या काळ्या रंगाच्या 5 मातीच्या ज्या छोट्या छोट्या मटक्या ठेवलेल्या आहेत त्याला सुगड असं म्हटलं जातं. ह्या तुम्हाला बाजारामध्ये तांबड्या किंवा काळ्या दोन्ही प्रकारच्या रंगामध्ये तुम्हाला ह्या उपलब्ध असतात. सुगड पूजन म्हणजे सौभाग्यवतींचे सौभाग्य कायम टिकून राहावे यासाठी केलेले पूजन होय. हे पूजन घरातील सौभाग्यवती स्त्रियांकडून केले जाते. सुगड पुजताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य जसे की गव्हाच्या ओंब्या, ज्वारीची कणसे, हरभरा, पावटा, वाटाणा, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तीळ इत्यादी काही ज्या भाज्या आपल्या शेतामध्ये या हंगामामध्ये पिकवल्या जातात, त्या सर्व प्रकारच्या भाज्या आपल्याला ह्या सुगडीमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात टाकून हे सुगड भरायचे असतात. हा सर्व भाजीपाला आपल्या आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये नवीन पीक, नवीन हंगाम आणि नवीन आशा घेऊन येत असतो. आणि प्रत्येक वस्तू हे निसर्गाने आपल्याला जी दिलेली आहे ती आपल्याला जपून वापरायची आहे आणि त्या प्रत्येक वस्तूबद्दल आपण कृतज्ञ राहायचं आहे असा संदेश देत असते. तसेच घरात कधीही अन्नाची कमतरता पडू नये, पीक चांगले यावे आणि संसार नेहमी भरलेला राहो यासाठी सुद्धा केलेली ही प्रार्थना म्हणजे सुगड पूजन होय. हा सण फक्त साजरा करण्यासाठीच नाही, तर निसर्गाला धन्यवाद देण्यासाठी आणि आपल्या घरातील सौभाग्य जपण्यासाठी आहे. आता तुम्ही पाहू शकता की मी इथे एका पाटावर एक स्वच्छ वस्त्र अंतरले आहे. त्याच्यावर सुरुवातीला दीप प्रज्वलित केलेला आहे. त्यानंतर पान सुपारीच्या रूपात गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे. त्यानंतर मी इथे 5 सुगड स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत. नंतर त्यामध्ये थोडे थोडे तीळ आणि तांदूळ टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण ताटामध्ये जो पाहिला तो सर्व भाजीपाला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण त्या सुगडमध्ये एक एक करून भरायचा आहे. त्यानंतर त्याला प्रत्येक सुगडला एक एक फूल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे आणि अशा प्रकारे पूजेची मांडणी आपली तयार झालेली आहे. त्यानंतर तिळगुळ आणि तिळाच्या लाडूचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे इथे सुगड पूजनाची मांडणी आपली करून झालेली आहे. काही महिला भोगीच्या दिवशीच ही मांडणी करतात, हे पूजन करतात, तर काही महिला संक्रांतीच्या दिवशी सुद्धा हे सुगड पूजन करतात. महाराष्ट्रामध्ये भोगी व मकर संक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये सुवासिनी महिला पानांचे असे विडे तयार करून ते आपल्या ओट्यामध्ये वौसे म्हणूनसाठी घेतात. तर अशा पद्धतीने त्या वौस्यांची किंवा विड्यांच्या पानांची मांडणी केली जाते. त्यानंतर हे पानांचे 5 विडे 5 सुवासिनी महिलांकडून ओट्यात घेतले जातात. मकर संक्रांतीचा सण म्हणजे सौभाग्याचा, प्रेमाचा आणि नात्यांचा सण. तिळगुळाप्रमाणेच आपले आयुष्यसुद्धा गोड राहो आणि नात्यातला गोडवा पण असाच टिकून राहो. मकर संक्रांती सणाविषयीची माहिती उपयुक्त वाटली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.